कि देश सुरक्षित हाथों में है। देशाची राजधानी दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटात अनेक लोकांचा बळी गेलाय. मृतांचा आकडा अद्याप अधिकृतपणे समोर आलेला नाहीये, पण 10हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. सध्या देशात शोक आणि संतापाचं वातावरण आहे. पण हा संताप फक्त या हल्ल्यावर नाही, तर या सरकारवरचा आहे. जे प्रत्येक निवडणुकीत सुरक्षित भारताचे दावे करतात, आज तिथेच लाल किल्ल्याजवळ झालेल्या या बॉम्बस्फोटाने फक्त एक परिसर हादरलेला नाहीये, तर या सरकारच्या सुरक्षा मॉडेलच्या दाव्यांची पोल खोलली आहे. जेव्हा तुम्ही प्रत्येक निवडणूक सभेत म्हणता, देश सर्वात सुरक्षित आमच्या हातात आहे, तेव्हा आता हे ऐकून लोकांना हसू येईल. जर देश इतका सुरक्षित असेल, तर राजधानीत इतका मोठा स्फोट झालाच कसा? दिल्ली, जिथे प्रत्येक चौकात सीसीटीव्ही आहेत, प्रत्येक गल्ली सुरक्षा अलर्टवर असते आणि पोलीस सुद्धा केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहेत, तरी इतकी मोठी चूक? आणि हे पहिल्यांदाच घडत नाहीये. पुलवामामध्ये 40 जवान शहीद झाले. उरीमध्ये आर्मी कॅम्पवर थेट हल्ला झाला. पहलगाममध्ये निरपराध नागरिक मारले गेले. या सगळ्यानंतर तुम्ही पाकिस्तानावर कारवाई करता आणि ती व्हायलाच हवी. पण हे हल्ले घडतात कोणाच्या निष्काळजीपणामुळे? या हल्ल्यात मृत झालेल्या भारतीयांचा हिशोब कोण देणार? सरकार म्हणतं आमची इंटेलिजन्स जगातली सगळ्यात मजबूत इंटेलिजन्स आहे. मग ती इतकी मजबूत असताना इतक्या मोठ्या प्रमाणात RDX देशात येतं कुठून? चूक कुठे झाली? जबाबदार कोण? जेव्हा राजधानी सुरक्षित नाही, तेव्हा सीमांबद्दल बोलण्याची काही गरजच नाहीये मग. प्रत्येक घटनेनंतर ती स्क्रिप्ट दोषी वाचणार नाहीत, कडक कारवाई होईल. पण तरीही दहशतवादी हल्ले वारंवार होतायतच ना, आणि लोक पुन्हा मरतायत. इतक्या मोठ्या हल्ल्यानंतर उद्या पुन्हा केंद्र सरकारचे मंत्री एखाद्या सभेत जाऊन म्हणतील, देश सुरक्षित हातात आहेत. देशाच्या सुरक्षेवर डायलॉगबाजी करणाऱ्या या नेत्यांकडून आणि सरकारकडून आता उत्तर हवं.